नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मालकाचं अपहरण करून त्याची हत्या केली आणि मृतदेहाचे अनेक तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरमध्ये घडला आहे. सालगड्याने सोन्याच्या लोभासाठी ही हत्या केली आहे. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी गावात हा प्रकार घडला आहे. मालक कृष्णा नारायण चामे यांची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करून शेतातील शौचालयाच्या खड्ड्यात पुरण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी सालगडी सचिन गिरी याला अटक केली आहे. तसंच मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 डिसेंबर पासून कृष्णा चामे यांचं अपहरण झाल्याची तक्रार मोहोळ पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. सालगडी सचिन गिरी यांच्याकडूनच ही तक्रार करण्यात आली होती. अज्ञात 5 ते 6 व्यक्तींनी मालक कृष्णा चामे यांना मोटरसायकलवर बसवून अपहरण करून नेल्याची तक्रार सालगड्याने दिली. सदर शेतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नसल्याने पोलिसांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे तपास पुढे जाऊ शकत नव्हता. पोलिसांनी वेगवेगळ्या युक्त्या लावून तपास सुरू केला. पण अपहरणाच्या 5 दिवसानंतर सालगडी सचिन गिरी यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्या बोलण्यात विसंगती दिसून आली. सचिन गिरी याला ताब्यात घेऊन पोलिसांनी सखोल चौकशी केली असताना त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गिरी यांनी चामे यांचा आर्थिक आणि सोन्याच्या लोभासाठी हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.